सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश भूषण गवई यांचा आरक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन संवैधानिक किंवा फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा नसून तो मनुवादी किंवा हिंदुत्ववादी विचारधारेच्या प्रभावाखालचा असल्याचं दिसतंय, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केली आहे। SC/ST आरक्षणात आर्थिकदृष्ट्या पुढारलेल्यांनी आरक्षण घेऊ नये असं ठाम मत भूषण गवई यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात मांडलं। आरक्षणाचा पिढ्यानपिढ्या लाभ घेणाऱ्यांनी आता थांबावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे। तसंच मागासवर्गीयांमध्ये समानता यायला हवी अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे। कारण एकीकडे तुम्ही सब क्लासिफिकेशनबद्दल बोलतात सर, आणि दुसरीकडे तुम्ही जी भूमिका मांडली रिसेंटली आणि मागे सुद्धा की SC/ST आरक्षणामध्ये सुद्धा क्रिमी लेअरची मर्यादा फिक्स करावी। अनेकांना असं वाटतं की पुन्हा हे सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून जे आरक्षण दिलं गेलं आहे त्याला कुठेतरी पुन्हा ही छेद देणारी आहे। आणि तुम्ही म्हणतायत की काही लोकांनी आता स्वतःहून व्हॉलंटरीली आरक्षण गिवअप करावं, तर अजून ती समानता आली आहे का वगैरे आहे की याच्याही चर्चा तिथे सुरू होतं। पण सगळ्यात पहिले तुमची भूमिका याच्या मागची कशी तुम्ही इलॅबोरेट कराल? सत्य आहे की आज आपण बघतो की विशिष्ट फॅमिली यांनी पहिल्या जनरेशनमध्ये रिझर्वेशन घेतले, दुसऱ्या जनरेशनमध्ये रिझर्वेशन घेतले, तिसऱ्या जनरेशनमध्ये रिझर्वेशन घेतले। इट वुड अमाउंट टू क्रिएटिंग अ क्लास अमॉंग द क्लास। आणि मी हे पहिल्यांदा मी नाही म्हटलेलं आहे, हे कृष्णा अय्यर साहेबांनी त्यांचं जे अगोदरचं जजमेंट होतं NM शोषित कर्मचारी संघ, त्यानंतर वसंतकुमारमध्ये जस्टिस व्यंकटरामय्या होते, त्यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर जे 2 कॉन्स्टिट्यूशन बेंच जजमेंट आहेत, जर्नल सिंगचा आणि नागराजचा, त्यामध्ये हा मुद्दा म्हटलेला आहे की जे लोक पुढे गेलेले आहेत त्यांना रिझर्वेशनची आवश्यकता खरोखर आहे की नाही, आणि जर ते रिझर्वेशन घेत असेल तर देन आर वी नॉट इटिंग अपॉन द राईट ऑफ द पर्सन हू रिअली नीड्स इट, हू इज ॲट द बॉटम। सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश भूषण गवई यांचा आरक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा संवैधानिक किंवा फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा नसून तो मनुवादी किंवा हिंदुत्ववादी विचारधारेच्या प्रभावाखालचा आहे असं दिसतं। त्याचं कारण असं आहे की संविधानामध्ये आरक्षणाचं तत्व समाविष्ट करताना संविधानकर्त्यांनी हे प्रतिनिधित्वाचं तत्व म्हणून समाविष्ट केलेलं आहे, प्रतिनिधित्वाचा हक्क, प्रतिनिधित्वाचा अधिकार म्हणून त्या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे। मात्र भूषण गवई हे त्याकडे केवळ विकासाचं साधन म्हणून बघताना दिसत आहेत। आरक्षण म्हणजे विकासाचं साधन नसून तो प्रतिनिधित्वाचा हक्क आहे। त्यामुळे हा मूलभूत फरक त्यांच्या दृष्टिकोनात असल्यामुळे त्यांनी अनेक चुकीची वाक्य विधानं केलेली आहेत आणि चुकीचे निर्णय सुद्धा दिलेले आहेत।